कॅगच्या अहवालामध्ये जालना, बुलढाणा आणि लातूरच्या खाजगी वसतिगृह आणि शासकीय वसतिगृहांवर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। या वसतिगृहांमध्ये मुलं नसताना अनुदान उचलल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। लातूरच्या नेहरू छात्रालय या वसतिगृहावर देखील कॅगने ठपका ठेवलेला आहे। वर्ष 2022 मध्ये या वसतिगृहामध्ये मुलं नसताना अनुदान जे आहे ते घेण्यात आलं, अशा प्रकारचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। आपण या वसतिगृहाच्या समोर आहोत आणि ही वसतिगृहाची इमारत दाखवत आहोत। खरं तर ही वसतिगृह जे आहे ते खूप जुनं आहे। 1960ची या वसतिगृहाची किंवा या संस्थेची स्थापना आहे आणि 1999 मध्ये या संस्थेची बॉडी जी आहे ती चेंजिंग झालेली आहे आणि गेल्या 4 वर्षांपासून सामाजिक न्याय विभागानं या वसतिगृहाला कसलंही अनुदान दिलेलं नाही। टॅगनं ठपका ठेवल्यानंतर खरं तर वर्ष 2022 नंतर कसलंही अनुदान जे आहे ते सामाजिक न्याय विभागानं या वसतिगृहाला दिलेलं नाही। या वसतिगृहाचे जे पदाधिकारी आहेत, संस्थेचे जे बॉडी मेंबर आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। मला सांगा, या वसतिगृहावर कॅगनं काही ठपका ठेवलेला आहे 2022च्या संदर्भाने, नेमकी काय माहिती आहे? आणि कॅगनं असं म्हटलेलं आहे की या वसतिगृहामध्ये मुलं नव्हते, मात्र अनुदान उचलण्यात आलं। मला 2021-22 पासून कसल्याही प्रकारचं अनुदान आलेलं नाही आणि ह्या इमारतीचं एक्सटेन्शनचं काम चालू होतं। ती मूळ इमारत आणि तिथं मुलं पण होते, परंतु ती कॅगनं त्याचा विचार केला नाही। त्याच्यासोबतच कॅगच्या रिपोर्टमध्ये लॉंगिट्यूड लॅटिट्यूडमध्ये सुद्धा आल्याचं काही जाणवलं नाही। आपण तरी पण मी 2021 पासून मला अनुदान न येतासुद्धा मी माझ्या पद्धतीने मला जसं जमेल तसं मी माझा खर्च करून मी वसतिगृह भागवतो आहे। मायबाप सरकार आहे, शेवटी आम्ही कोणाला म्हणू शकत नाही, कारण की ते सानुग्रह अनुदान आहे आणि सानुग्रह अनुदान असल्यामुळं आम्हाला स्वतःला ते चालवायचं आणि सरकार फक्त सानुग्रह म्हणून अनुदान देतं। माझी विनंती आहे सरकारला की आमच्या वसतिगृह प्रशासनामध्ये आत्तासुद्धा तुम्ही बघू शकता की मेनू चार्ट आहे, सगळ्या गोष्टी आहेत। इकडं लायब्ररी आहे, पोरांचं सोयीसुविधाचं सगळं सामान आहे। त्यामुळं मी कधीच कोणत्याच प्रकारचं काही त्रुटी करण्याचं काही कारणच नाही आणि माझं लहान युनिट आहे। थोड्या लहान युनिटमध्ये मी कशाला ह्या बाकीचं हे करू। 1999 पासून माझ्याकडे वसतिगृह, आमच्या संस्थेकडे वसतिगृह आहे, ते कधीही बंद राहिलेलं नाही। फक्त कोरोना काळामध्ये शासनाच्या निर्देशानुसार जे असेल ते निर्देशाचे पालन आमच्या वसतिगृहाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नेमकं ठपका कशामुळे ठेवला गेला? त्यांचं म्हणणं होतं की तिथं वसतिगृहच बंद आहे, पण ॲटलिस्ट इथं आल्यानंतर इथल्या आमच्या व्हिजिट तर घ्यायला पाहिजे, त्या तपासणी अहवालावर अधीक्षकाची स्वाक्षरी तरी राहायला पाहिजे। आता त्यानंतर माझ्या बाकीच्या 4-5 तपासण्या झाल्या। संचालक माननीय आयुक्त साहेबांच्या कार्यालयातली तपासणी झाली, माननीय उपायुक्त कार्यालयाचे त्याला काउंटर म्हणून उपायुक्त साहेबांच्या कार्यालयातली तपासण्या झाल्या। त्यावेळेस तर माझं वसतिगृह चालूच होतं, त्यांनी त्याचा अहवाल पण दिलेला आहे आणि त्या ज्या तपासण्या झाल्या त्या तपासण्याचा माझ्याकडं रिपोर्ट आहे, त्यांच्याकडे माझ्याकडं शेअर बुकात त्यांच्या व्हिजिट रजिस्टरला त्यांच्या नोंदवह्या आहेत। परत जो अहवाल त्यांनी दिला आहे त्या अहवालावर माझ्या अधीक्षकाच्या सही शिक्के आहेत। म्हणजे ॲटलिस्ट तसं तर काहीतरी करायला पाहिजे होतं आम्हाला। ॲटलिस्ट इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि मुलं खाजगी जागेमध्ये होती? नाही, इमारत आहे तेवढीच होती, परंतु इमारतीचं एक्सटेन्शन करायचं होतं। फक्त थोडासा भाग वाढवला, आम्ही रिपेअर करून घेऊन थोडासा भाग वाढवला होता, एवढ्यासाठीच, बाकी काही नाही। पण बंद नव्हतं आणि बंद कधीच राहिलेलं नाही। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।